मॅडम, आम्हाला काही हे जमत नाही. हिची झोप होत नाही आणि मला खूप त्रास होतो. कधी काय म्हणते सारखं लघवीलाच उठायचंय. मग घोरते काय? मग कधी म्हणते खूप उकडतंय आणि एसी ऑन करते. मग कधी म्हणते फारच थंडी वाजतेय म्हणून बंद करते. नाही जमायचं आम्हाला. झोपच होत नाही हो. ऐकूया आजच्या एपिसोडमध्ये झोप आणि सेक्स. स्त्रियांचं आरोग्य, त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत. ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं, मनमोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे. याच उद्देशाने मी व्ही फॉर वजायना हा पॉडकास्ट सुरू केलाय. मी डॉक्टर नीलिमा देशपांडे, मी गायनेकोलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे. आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, सीईओ ऑफ साऊंड्स ग्रेट. असं म्हणतात की एक वेळ माणूस भूक सहन करू शकतो, पण तो एका मर्यादेबाहेर जागरण सहन करू शकत नाही. त्यामुळेच झोपेचा थेट संबंध हा आपल्या लैंगिक आरोग्याशी, कामेच्छेशी असतो का, याचा या एपिसोडमध्ये आपण विचार करणार आहे. डॉक्टर, पहिला प्रश्न मग तोच येतो की झोप पुरेशी आहे का नाही आहे आपली, हे कसं ठरवायचं? म्हणजे रोज किती तास झोप ही गरजेची असते? हा प्रश्न खूप वर्ष अनेक लोकांना पडलेला आहे. आपण जर इव्होल्यूशनमध्ये बघितलं, तर जे आपले पूर्वज होते, ते कधी सलग झोपायचे नाहीत. शक्यच नव्हतं. रात्रीच्या अंधारामध्ये वाघ, कोल्हे, इतर प्राणी फिरकत असायचे. मग काय करायचं? शेकोटी पेटवायची, त्याच्या भोवती गप्पा मारत काही जणांनी बसायचं आणि इतरांनी त्या सुरक्षितेखाली झोप काढायची. आणि हे आलटून-पालटून चालायचं. अशी कितीतरी हजारो वर्ष होत होतं. आगीच्या डिस्कव्हरीच्या आधी काय परिस्थिती असेल बघा. खरंय. विचार हो, करण्यासारखं आहे. हो. ह्याचा अर्थ काय, की हा जो प्राणी आहे, त्याने कधीही पूर्ण इव्होल्यूशनमध्ये सलग आपण जे आज प्रोपगेट करतो, की तुम्हाला 8 तासाची झोप मिळाली पाहिजे, असे कधीच झोपलेले नाहीयेत. ह्याचा अर्थ काय, की मनुष्य प्राणी हा लागेल तसं, मिळेल तिथे, हवी तितकी झोप घेऊ शकतो. त्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये. आता कसं ओळखायचं, की आपली झोप पुरेशी आहे का नाही? किंवा आपल्या झोपेचा खरंच आपल्याला फायदा होतो का नाही? तर आपल्याला उठल्यानंतर कसं वाटतं? तरतरी आहे का? आपण आपल्या कामावरती लगेच फोकस करू शकतो का? आपल्या शरीराच्या तक्रारी कमी आहेत. ह्याच्यावरनं आपण ओळखू शकतो, की आपली झोप चांगली झाली का नाही? एस्पेशली मेंदूचे जे ॲक्टिव्हिटीज असतात, फोकस असतं, कॉन्सन्ट्रेशन असतं, क्लॅरिटी ऑफ थॉट असतो, डिसिजन मेकिंगची जी प्रोसेस असते. आपलं जे वक्तव्य असतं, बोलताना जे थॉट्स येतात आणि शब्द येतात, ते एकामागे एक किती सलग फ्लो होतात, ह्याच्यावरनं सुद्धा आपण ओळखू शकतो. आपल्याला रिसर्चमधनं माहिती आहे, की ज्या लोकांची झोप अपुरी होते, त्यांच्यामध्ये मॅथेमॅटिक्स, कॅल्क्युलेशन, क्विक डिसिजन मेकिंग, स्ट्रेसफुल सिच्युएशन्समध्ये डिसिजन घेणं, त्याच्यावरती ॲक्ट करणं, रिफ्लेक्सेसमध्ये, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फरक असतो. इतकं, की एक रात्र झोप न झाल्यामुळे ऑलमोस्ट 2 पेग दारू प्यायल्या इतका जो इफेक्ट असतो मेंदूवरती तो होऊ शकतो आणि त्याला रिकव्हर व्हायला ऑलमोस्ट 7 दिवस लागू शकतात. बापरे! मग ही जी तफावत आहे आपल्या पूर्वजांची आणि आपल्या आजच्या आयुष्यामधली, ती कशी काय घडून आली? तर ह्याला आपण इव्होल्यूशन गॅप म्हणतो. आजच्या लाईफस्टाईलमध्ये गेल्या 50 ते 100 वर्षांमध्ये आपलं जे डिपेंडन्सी आहे टेक्नॉलॉजीवरती, टीव्हीवरती, न्यूजवरती, फास्ट फूडवरती, अशा एंटरटेनमेंटवरती ज्याच्यामध्ये आपल्या शरीराची हालचाल होत नाही. अशा गोष्टींमुळे आपल्या ज्या झोपेची क्वालिटी आहे ती खूप चेंज झाली. जी जी डीप झोप लागते ब्रेनच्या क्लॅरिटीसाठी, क्लेanलीनेससाठी ती मिळत नाही. आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण दिवसभर काम करतो, घरी उशिरा येऊन जेवतो. जेवल्यानंतर लगेच झोप काढतो. तर जेवण करणं आणि मग झोपणं ही चुकीची गोष्ट नाहीये. पण ते उशिरा जेव्हा घडतं, तेव्हा रात्रीची जी झोप आहे ती डिस्टर्ब होते किंवा त्याची क्वालिटी आणि डेप्थ डिस्टर्ब होते आणि त्यामुळे ब्रेनमध्ये जे प्रोसेसेस होत असतात झोपेच्या वेळेला ते घडत नाहीत आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आज आपल्याला भोगावे लागतात. हो. तुम्ही बोलताय त्याच्यावरून जाणवतं की खूपच कॉम्प्लेक्स टॉपिक आहे. तर आपण थोडंसं लैंगिक आरोग्याचा जर विचार केला, तर जागरणामुळे किंवा कमी झोपेमुळे लैंगिक आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो? झोप नीट न होण्याची अनेक कारणं असतात.
झोप नीट न झाल्यामुळे कपल्समध्ये होणारे जे वाद असतात ते अनेक असतात. झोप नीट न झाल्यामुळे जे कॉन्सिक्वेन्सेस असतात तुमच्या दिनचर्येवरती किंवा डे टू डे ॲक्टिव्हिटीवरती, तुमच्या परफॉर्मन्स मध्ये, तुमच्या इमोशनल कॅपॅसिटीजमध्ये, त्याच्यामुळे रिलेशनशिप्स बिघडणं हेही घडत असतं. तर आपण एक-एक गोष्ट आळीपाळीने घेऊया. फर्स्ट म्हणजे तुमच्या झोपेची क्वालिटी बिघडल्यामुळे, तुमच्या मेंदूमधले जे प्रोसेसेस असतात ते करेक्टली होत नसतात. तुमच्या मेंदूमधले जे हॉर्मोन्स असतात, त्याच्यामध्ये काही हॅपी हॉर्मोन्स असतात, जे तुमच्या मेंदूला शांत ठेवतात. सेरोटोनिन, डोपामाइन असे शब्द बरेच आपण ऐकलेले आहेत. काही प्रोसेसेस असतात जे डे आणि नाईट रेग्युलेशनमुळे असतात. त्याच्यामध्ये मेलॅटोनिन नावाचं एक आहे, ग्रोथ हार्मोन नावाचं एक आहे. उशिरा जेवल्यामुळे मेंदूवरती इन्सुलिन ह्या हॉर्मोन्सचे जे इन्फ्लुएन्सेस असतात, त्याच्यामध्ये मेंदूमध्ये होणारे जे प्रोसेसेस असतात, ते नीट न होण्यामुळे झालेले असतात. ह्याचे कॉन्सिक्वेन्सेस कपल रिलेशनशिपवरती कसे होतात? चिड राग, एकमेकांबद्दल इनटॉलरन्स असणं. मग ज्यावेळेला इंटिमसी पाहिजे, त्यावेळेला दुसरं काहीतरी करणं. फॉर एक्झाम्पल पॉर्न बघणं किंवा मित्रांसोबत गप्पा मारणं किंवा दारूच्या पार्टीजमध्ये इन्व्हॉल्व होणं किंवा दिवसभरात झालेल्या भांडणं, त्याच्यावरनं रात्री झोपेच्या वेळेला एकमेकांवरती राग-राग करणं किंवा इंटिमसीचा जो वेळ रिझर्व्ड आहे, त्याच्याकडे लक्ष न देणं किंवा सेक्समध्ये किंवा इंटिमसीमध्ये घाई करणं. कारण काय डोक्यामध्ये चिड इरिटेबिलिटी, एकमेकांच्या विषयी तिरस्कार आहे. ती रिलेशनशिप बिघडल्यामुळे त्याचा जो स्ट्रेस असतो, त्याचा पण झोपेवरती परिणाम होतो. आपल्या दिवसाची जी क्वालिटी आहे, फॉर एक्झाम्पल डिसिजन मेकिंग आहे, त्याच्यामध्ये चुका घडणं, छोटे-मोठे ॲक्सिडेंट्स होणं, धडपडणं, पडून काहीतरी आजार होणं किंवा इजा होणं, डायबिटीज, हायपरटेन्शन, स्ट्रेस रिलेटेड इतर गोष्टींचा सामना करावा लागणं, औषधांनी बऱ्याच आजारांचं मॅनेजमेंट न होणं. ह्या सगळ्या गोष्टींचं सगळं मिळून आपण जसं म्हणतो बायोसायकोसोशियल, आपण जे पूर्वी फॅक्टर्स आयडेंटिफाय केले आहेत सेक्शुअल हेल्थवरती, या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट होत असतो कोणाच्याही लैंगिक आरोग्यावरती आणि ते एकमेकांच्या बरोबर सेक्शुअली कसे फिट होतात किंवा कसे एकमेकांना अप्रोच होतात. आता ज्या वेळेला तुम्हाला बरंच वाटत नाही, तुमचं शरीर दुखत असतं, अंग दुखत असतं किंवा तुम्हाला आजारी वाटत असतं, चिड होत असते, शांत मन नसतं, तर तुम्ही एकमेकांच्या बरोबर टॉलरन्सनी किंवा काइंडनेसनी किंवा कंपॅशननी किंवा शांतपणे समोरच्याचं ऐकून घेणं, त्यांच्या गरजांना पुरवणं, त्यांना आवडेल असं बोलणं, गोड बोलणं, इंटिमेसीमध्ये भाग घेणं, एक्सप्लोर करणं, क्युरिओसिटी ठेवणं, हे जे हलके-फुलके इमोशन्स आहेत त्याच्यामध्ये एंगेज नाही होता येत. आणि जेव्हा आपण ह्या इमोशन्समध्ये एंगेज होऊ शकत नाही, त्यावेळेला डिझायर फील करणं, अराउजल फील करणं आणि त्यापासून मग ऑर्गॅझमकडे जाणं खूप कठीण ठरतं. कारण काय आपण जेव्हा आपल्याला वाटतं, की समोरचा आपल्यावरती थोडासा रागवलाय किंवा त्याचा मूड ओळखून दरवेळेला आपल्याला सेक्स सुचवावं लागतं किंवा मागे ठेवायला लागतं. ह्या कॉन्स्टंट स्ट्रेसमुळे सुद्धा एक रिलेशनशिपमध्ये दबाव येतो आणि कुठल्याही रिलेशनशिपमध्ये दबाव आला, तरी लैंगिक समस्या उद्भवतात. कारण का त्या दबावाखाली आपण एकमेकांना फ्रीली एंगेज नाही करू शकत, फ्रीली सेक्शुअली एक्सप्लोर करू शकत नाही किंवा त्याच्याबद्दल बोलूही शकत नाही. मॅडम, सेक्स थेरपीसाठी तुमच्याकडे पेशंट्स येतात, तेव्हा तुम्ही त्यांच्या झोपेचं चक्र, झोपेची क्वालिटी या गोष्टीही तपासता का? येस. फक्त तेच नाही, तर इतर गोष्टीही तपासणं तितकंच गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल की त्यांची दिनचर्या काय आहे? किती वाजता उठतात? उठल्याबरोबर त्यांची ॲक्टिव्हिटी काय असते? लगेच फोन बघतात का काहीतरी करतात ते दिवस प्लॅन करायला? मग जर नवरा-बायको असतील, तर ते एकमेकांना कसे भेटतात? सकाळी उठल्यावरती. मग जेवण, खाण, त्यांचं जे कामाचं सिक्वेन्स असतो, तिथे कामाच्या ठिकाणी काय ताणतणाव असतात, स्ट्रेस काय असतं? घरी आल्यावरती काय करतात? मग संध्याकाळचं जेवण किती वाजता होतं? आणि मग झोपेची तयारी कशी करतात? प्लॅनिंग काय असतं झोपेचं? ह्याला आपण स्लीप रिच्युअल आणि वेक अप रिच्युअल असं ओळखलं जातं. तर ह्या दोन्ही रिच्युअल्स खूप महत्त्वाचे आहेत. कारण काय स्लीप रिच्युअल जर ठीक नसलं, तर तुमचं वेक अप रिच्युअलही ठीक नसतं. झोपेसाठी पुरेसा वेळ देणं, तुम्ही तितका काळ झोपलात किंवा नाही झोपलात, तरी त्याच्यासाठी पुरेसा वेळ देणं आणि त्याची तयारी करणं, हे तितकंच महत्त्वाचं आहे, जितकं ॲक्चुअली झोपणं आहे. मॅडम, थोडंसं स्लीप रिच्युअलबद्दल अजून सांगता?
स्लीप रिच्युअल म्हणजे एक असं सिक्वेन्स ठरवणं, जे आपल्या शरीराला आणि आपल्या मनाला झोपेसाठी तयार करतं. झोप म्हणजे काय आहे, ती बहुतेक लोकांना वाटतं, की झोप म्हणजे चेकआउट केल्यासारखं आहे, की हां, मी आज शरीरातनं चेकआउट झालो म्हणजे मी झोपलो. तर ॲक्चुअली तसं नसतंय. जेव्हा मन शांत असते आणि शरीर शांत असते, तेव्हा झोपेमध्ये होणारे जे महत्त्वाचे मेटाबॉलिक प्रोसेसेस असतात, तेव्हा घडत असतात. त्याच्यामध्ये रेस्ट, रिक्युपरेशन, रिपेअर, रेस्टोरेशन यासारख्या 4 Rsबद्दल आम्ही बोलतो. त्याच्यामध्ये मेंदूचं रेस्टोरेशन तितकंच महत्त्वाचं आहे. पण बाकी शरीरातले जे अवयव असतात, इन्क्लुडिंग आपले जे हॉर्मोनल मिल्यू असते, ती सगळी बॅलन्स होत असते झोपेच्या वेळेला. त्यामुळे झोपताना आपण शरीरावरती इतर कुठला लोड न आणणं तितकंच महत्त्वाचं असतं. फॉर एक्झाम्पल, आता सर्वसाधारण लोकांना माहिती आहे, की दिवस उजाडला की उठावं आणि अंधार झाला की झोपावं. हे आपल्या पूर्वजांना, पूर्वीचे जे मानव होते, आदिमानव होते, ते बहुतेक तसंच जगायचे आणि ते आपल्या जेनेटिक्समध्ये, आपल्या डी-एन-एमध्ये आहे. आपण त्याच्या विरुद्ध जेव्हा जातो, तेव्हा आपल्या शरीराला कळत नाही. एक कन्फ्युजन ठरतं, की ॲक्चुअली दिवस आहे का रात्र आहे? आणि आज आपली जीवनशैली ती त्याच्यामुळे कॉम्प्लिकेट झाली आहे, उजेडामुळे. आपल्या डोक्यावरती जेव्हा खूप ब्राईट उजेड असतो, तेव्हा आपल्या शरीराला वाटत असतं, की हा दुपारचा वेळ आहे. आपल्या डोळ्याच्या खालच्या बाजूला जेव्हा उजेड असतो, तेव्हा आपल्याला वाटत असतं, की हे होरायझन आहे, म्हणजे आता संध्याकाळ व्हायला लागली. तर स्लीप रिच्युअलमध्ये बऱ्याच गोष्टी येतात. नंबर 1 लाइटिंग आहे. आपण लाईट्स कमी करणं आपल्या घरातले. नंबर 2 आहे ॲक्टिव्हिटी, म्हणजे खूप इंटेन्स ॲक्टिव्हिटी संध्याकाळच्या वेळेला, खूप अभ्यास करणं, स्क्रीन टाईम आहे, खूप कॉम्प्लिकेटेड न्यूज ऐकणं किंवा खूप व्हायलंट गोष्टी टीव्हीवरती बघणं, किंवा खूप सीरियस गोष्टी काढणं. तर काही लोकांना दुसरा वेळच मिळत नाही. फॉर एक्झाम्पल, खूप बिझी आया असतील, लहान मुलं असतील किंवा खूप बिझी काम असेल, तर आपल्या फायनान्सेसकडे बघायला, नवरा-बायकोंना महत्त्वाच्या गोष्टी बोलायला कदाचित रात्रीचाच वेळ असेल. त्यात सुद्धा त्याच्यामध्ये असं आपण इंजिनिअर करू शकतो, की त्या ज्या गप्पा आहेत किंवा त्या थोड्याशा अंधारात किंवा कमी उजेडात करता येतात किंवा स्क्रीन समोर नसताना, म्हणजे अगदीच टीव्हीच्या समोरच बसून बोललं पाहिजे ह्याची गरज नाहीये. किंवा डायनिंग टेबलवरती खूप स्ट्राँग चर्चा न करणं, हे खूप महत्वाचं आहे. कारण की आपल्या आतड्यांना जे आपण जेवतोय ते डायजेस्ट करायला मन शांत लागतं आणि आतड्या पण शांत लागतात. आतड्यांना वेळ देणं ते डायजेशन करायला. तर तो जो वेळ आहे तो साधारणपणे आपल्याला माहिती आहे 2 ते 3 तासाचा अंतर आपण ठेवलं पाहिजे जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये. त्या 2 ते 3 तासामध्ये काय-काय करता येतं? तर जसं मी म्हटलं तसं लाईट्स कमी करणं, आपली ॲक्टिव्हिटी लेव्हल हळू कमी करणं. आपण ज्या गोष्टींबद्दल गप्पा मारतो किंवा डिस्कस करतो त्याची जी इंटेन्सिटी आहे ती हळू कमी करणं. स्क्रीन टाईम्सच्या ऐवजी ॲक्चुअल पुस्तक, फिजिकल पुस्तक वाचणं. जर आपण सेक्सची तयारी करत असलो, तर त्याच्यासाठी एन्व्हायर्नमेंट तयार करणं, त्याला पण वेळ देणं 1, दीड, पाऊण तास. जे बेडरूम आहे, त्याचं जे टेम्परेचर आहे, ते रेग्युलेट करणं. आता आजकाल पुण्यासारख्या ठिकाणी पण एसी लागतो. एकेकाळी लागायचे नाही. पण जर आपलं शरीर थंड हवेत असलं, तर झोपेच्या वेळेला जे टेम्परेचर ड्रॉप होतं आपल्या बॉडीचं, जे सिग्नल करतं झोपेसाठी, ते मिळवणं जास्त सोपं जातं. कंपेअर्ड टू खूप गरम खोलीत किंवा खूप भडबड फॅन चालू आहे ह्याच्याखाली झोपणं. ती झोप थोडीशी डिस्टर्ब्ड असते. मग झोपेच्या आधी साधारणपणे 6 ते 7 वाजेपर्यंत खूप पाणी पिणं किंवा खूप ड्रिंक्स किंवा अशा गोष्टी न घेणं, हे खूप महत्त्वाचं ठरतं. चहा, कॉफी आपण जर पीत असलो, तर साधारणपणे दुपारी 2 किंवा 3 नंतर न पिणं. कारण की त्याचा जो इफेक्ट असतो, तो खूप उशिरापर्यंत राहतो आणि त्यामुळे जागरण व्हायची शक्यता असते. तर अशा काही गोष्टी असतात, ज्या ह्या स्लीप रिच्युअलमध्ये इन्क्लूड केले जातात. मग त्याच्यामध्ये काही ॲड पण करता येतात गोष्टी. फॉर एक्झाम्पल रिलॅक्सिंग काही म्युझिक आहे, गाणी आहेत किंवा इन्स्ट्रुमेंटल म्युझिक आहे किंवा जसं मी म्हणाले तसं पुस्तक एकमेकांना वाचून दाखवणं, काही एंटरटेनिंग पुस्तकं. काही अशा गोष्टींच्याबद्दल डिस्कशन करणं, जे सेक्शुअली किंवा इंटिमेसीसाठी अप्रोप्रिएट आहेत किंवा एक्साइटिंग आहे. भांडण त्याच्यामध्ये न आणणं. या सगळ्या गोष्टी तुमच्या स्लीप रिच्युअलमध्ये होतात. अजून एक गोष्ट माझ्या कपल्सना मी सांगते, की तुम्ही स्लीप रिच्युअल सुरू करण्यासाठी अलार्म लावा. सो फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही ठरवले, की तुम्हाला सकाळी 6 वाजता उठायला लागतं कामासाठी, तर तुम्ही त्याच्या मागे 8 तास लावा.
10 वाजता तुमची बेडमध्ये जायची वेळ आहे. मग स्लीप रिच्युअल तुम्हाला साधारणपणे 3 तास आधी सुरू करायचं आहे. म्हणजे जेवण, खाण, आवरणं, एकमेकांशी गप्पा मारणं, थोडंसं फिरायला जाणं, लाईट्स डिम करणं, रूमला गार करणं, सेक्ससाठी तयारी करणं, सेटअप करणं, मुलांना झोपी घालणं किंवा काय अभ्यासाचे शेवटचे काही गोष्टी असतात ते आवरणं. ह्या सगळ्या गोष्टी त्या 3 तासात होऊन उरकायच्या. मग दुसरा जो अलार्म आहे तो साधारणपणे अर्धा तास आधीचा 9:30चा लावायचा. म्हणजे तुम्हाला कळतं की आता 9:30ला लाईट्स आउट आहेत. सगळे आपल्या आपल्या रूममध्ये जात आहेत. मग तुम्ही 10 वाजता तुमच्या बेडला जर गाठलं तर तुम्हाला शक्यता आहे की ते 10, 10:15, 10:30 पर्यंत तुम्हाला झोप लागेल. असं जे प्लॅनिंग आहे ते आपल्याला करावं लागतं. असं केल्याने झोपेची जी क्वालिटी आणि डेप्थ आहे, ती मुळात रिलॅक्सिंग होऊ शकते. आता बहुतेक लोकांनी 10:30 ते 11:30 मध्ये झोपावं. काही लोकं असतात आपले वेगवेगळे स्टडीज आहेत. डॉक्टर मायकल ब्रूस आहेत आणि अजून पण स्लीप सायंटिस्ट आहेत. त्यांनी शोधून काढले, की काही लोकं आऊल्स असतात. म्हणजे त्यांना रात्री जागरण करून सकाळी झोपायची टेंडन्सी असते आणि काही जण असतात, की ते पहाटे उठतात म्हणून त्यांना लवकर झोपावं लागतं. हे डिफरन्सेस असतात. ते ते साहजिक आहे आणि हे आपल्या आदी मानवाच्या काळापासून आहे, की काही जे लोकं आहेत ते उशिरा पहारा ठेवतात रात्रीतनं आणि काही जे आहेत ते लवकर उठून पहारा ठेवायचे, म्हणजे बाकी जण झोपायचे. हे जर नॅचरली होत असलं, तर त्याच्या विरुद्ध जाण्यात काही अर्थ नाहीये. ते तुम्ही करावं. पण आपण एक कंडिशन हल्ली आहे, आपण त्याला स्लीप प्रोक्रॅस्टिनेशन म्हणतो, की झोपायचंच नाही बाबा. काहीतरी कारण शोधायचं न झोपण्यासाठी. मग ते टीव्हीच बघत बसायचा, मूव्ही बघत बसायची, Netflixची सीरीजच संपवायची किंवा फोनमध्येच गुंतून जायचं, पोर्न बघायचं किंवा सेक्स करायला आवडत नाही किंवा आपल्या पार्टनर बरोबर जमत नाही म्हणून बेडरूममध्येच जायचं नाही जोपर्यंत तिच्या झोपण्याचा आवाज येत नाही किंवा त्याच्या झोपण्याचा आवाज येत नाही. किंवा लवकर जायचं, इतक्या लवकर जायचं की घरी येईपर्यंत आपण गाढ झोपलेलो असतो. असं पण खूप बायका करतात. तर जो मूळ इश्यू आहे, ज्याच्यामुळे आपण असं वागतो, ते शोधून काढणं गरजेचं असतं. त्या करेक्ट काउन्सिलरकडे किंवा थेरपिस्टकडे जाऊन ह्याचा उलगडा काढणं महत्त्वाचं असतं. कारण की जितके वर्ष किंवा जितके महिने आपण आपल्या स्लीपला कॉम्प्रोमाईज करतो, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आपल्या मेटाबॉलिक आणि हार्मोन हेल्थसाठी वाईट असतात. पुढे जाऊन स्लीप डेप्रिव्हेशन ज्यांना असतं, जे शिफ्ट वर्कर्स असतात, त्याच्यामध्ये हार्ट डिसीज, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, मग क्लॉट्स होणं, ब्लड क्लॉट्स होणं, ह्या सगळ्या गोष्टींचा रिस्क जास्त असते. जे लोकं नीट झोपत नाहीत किंवा ज्यांची झोप डिस्टर्ब्ड असते किंवा झोप साउंड नसते, त्यांच्यामध्ये डिमेन्शिया आणि अल्झायमर्सचं रिस्क पण जास्त असतं पुढे जाऊन. तर हे सगळं जेव्हा आपल्याला माहिती आहे, तेव्हा आजच्या काळामध्ये स्लीप ऑप्टिमाइज करणं आणि त्याच्यासाठी आपल्याकडे स्लीप रिच्युअल आणि वेकअप रिच्युअल ह्या दोन्ही गोष्टी असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की आपल्याला रिसर्चमधनं अजून कळायला चाललंय, की स्ट्रेस आणि स्लीप ह्या दोन्ही गोष्टी ऑप्टिमाइज केल्याने आपल्या आयुष्यातल्या आत्ताच्या जीवनशैलीतल्या बऱ्याचशा प्रॉब्लेम्सचा आपण उलगडा करू शकतो. आणि त्याच्यामध्ये अर्थात लैंगिक समस्या सुद्धा आहेत. खूपच डिटेलमध्ये एक्सप्लेन करत मॅडम तुम्ही आणि खूप नवीन गोष्टी यातनं कळाल्या आम्हालाही. पुढे जाऊया आपण, की झोपेच्या समस्यांनी ग्रस्त स्त्रियांमध्ये विशेषतः कोणत्या लैंगिक व्याधी या दिसून येतात? झोप नीट न झाल्यामुळे आता स्त्रियांमध्ये वेगवेगळे कारण असतात आणि त्यांचे ऑफकोर्स त्यांची जे रिप्रोडक्टिव्ह लाईफ सायकल असते म्हणा, यंग टीनेजर्स आहेत, मग जे प्रेग्नंट बायका आहेत, ब्रेस्ट फीडिंग आहेत, मग मेनोपॉज रिलेटेड आहेत किंवा आता जशी बाई म्हातारी होते. या प्रत्येक हॉर्मोनल टप्प्यामध्ये झोप डिस्टर्ब झाल्यामुळे वेगवेगळे गोष्टी, लैंगिक समस्या निर्माण होऊ शकतात. आता यंग जी मुलगी आहे, नवीन-नवीन लग्न करणारे, तिचं जर सपोज रिलेशनशिप बिघडलेली असली, कामामुळे किंवा तिच्या अभ्यासामुळे जर स्लीप डिस्टर्ब होत असली, तर साहजिक आहे तिच्यामध्ये अराउजल इतक्या प्रमाणात होत नाही. मग व्हजायनल ड्रायनेसचा प्रॉब्लेम आहे, डिझायर प्रॉब्लेम्स येतात किंवा आपल्या सेक्शुअल फंक्शनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, ह्याच्यामुळे झोप न लागणं, व्हॅजिनिसमसमुळे किंवा प्रयत्न करतायत ते इंटरकोर्स करायला, सेक्स खूप पेनफुल आहे, जमत नाही, त्यामुळे भांडणं होत आहेत. ह्याच्यामुळे सुद्धा झोप नीट न लागणं, त्याच्यामुळे दिवसाकाळी डिप्रेशन, अँक्झायटी, माझ्याकडे काही पेशंट्स असे पण आहेत, जे सुसाईडला आहेत, त्यांना सायकियाट्रिस्टला रिफर करायला लागतं. तर हे जे इमोशनल प्रॉब्लेम्स आहेत आणि ह्या इमोशनल प्रॉब्लेम्समुळे वर्क प्रॉडक्टिव्हिटीवरती आणि इतर रिलेशनशिप्सवरती पण खूप परिणाम होत असतो.
मग सपोज प्रेग्नन्सी म्हणलं, तर प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स असले, ब्लीडिंग असलं, तर त्याच्यामुळे झोप न लागणं. प्रेग्नन्सी अनकम्फर्टेबल आहे, अंग दुखतंय किंवा बाळाच्या हालचालीमुळे झोप लागत नाही. ह्या कारणांमुळे सुद्धा डिझायर कमी होणं किंवा अराउज्ड फील न करणं किंवा सेक्सबद्दल नकोसं वाटणं. सेक्स करायचं. इंटिमेसी पाहिजे असते, पण इंटरकोर्स नको आहे, हे वाटणं. डिलिव्हरी झाल्यानंतर खालच्या जागी जर काही जखमा असतील, तर तिथे पेन म्हणजे दुखणं, खूप दुखापत होणं, त्याच्यामुळे अराउजल न होणं, लुब्रिकेशन न होणं, वजायनल ड्रायनेस होणं. कारण की ब्रेस्ट फीडिंगमुळे सुद्धा जे हॉर्मोन्स तयार होतात, त्यामुळे सुद्धा वजायनामध्ये ड्रायनेस होत असतो. तिथे दुखत असतं. इन्फेक्शन्स होणं, रिप्रोडक्टिव्ह लाईफमध्ये सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स होतात, डिस्चार्ज होतं. कधी-कधी डिलिव्हरीनंतरच्या काही चेंजेसमुळे लघवी लीक व्हायची शक्यता असते. अंग बाहेर याचे प्रकार असतात. ह्या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा अशेम्ड फील करणं, की "अरेच्या! आपल्या शरीराला काय होतंय? आपलं शरीर कसं दिसतंय?" बॉडी इमेज चेंजेसमुळे डिझायर कमी होणं, अराउजल कमी होणं, त्यामुळे ऑर्गॅझम्स अचीव्ह न करणं, सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेजच न होणं, वारंवार भांडणं काढणं, ह्या गोष्टी पण घडत असतात. आणि मग म्हणलं तर मेनोपॉज. मेनोपॉजच्या वेळेला जे हार्मोन चेंजेस होत असतात, त्यामुळे वजायनल ड्रायनेस होणं, लघवीच्या तिथे खूप आगाग होणं, सेक्स करताना खूप दुखणं, ह्या सगळ्या चेंजेसचा त्या बाईला एक्सपिरियन्स घ्यावा लागतो. आणि मग जसं वय वाढतं तसं मग व्हजायनाची इलॅस्टिसिटी कमी होणं, तिथे जागा कमी होणं. जर सेक्स खूप इनफ्रिक्वेंट असलं, तर तिथे नॅरोनेस होणं, पेन होणं, दुखापत होणं, ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात हॉर्मोनली. ह्या प्रत्येक गोष्टीचा एस्पेशली आपण जर म्हणलं मेनोपॉज जसं मी एक्झाम्पल सांगितलं ना, रात्री खूप घाम येतोय किंवा अचानक घोरायचा स्लीप ॲपनिया आपण जी कंडिशन म्हणतो, खूप जास्त घोरणं होत असेल. त्या बाईलाच नाही, तर तिच्या पार्टनरला सुद्धा ते सफरिंग आहे. त्यामुळे सेक्शुअल ॲक्टिव्हिटी कमी होणं, डिझायर कमी होणं, सेक्स करावंसं न वाटणं. मग डायबिटीज, हायपरटेन्शन, हार्ट डिसीज ह्या गोष्टींचा समावेश या 40शी मध्ये होणं. ह्यामुळे सुद्धा डिझायर कमी होतं, अराउजल कमी होतं. आपले जे जेनिटल्स असतात त्याला ब्लड फ्लो कमी होतो. त्याच्यामुळे जे आपलं अपेक्षित असतं, अराउजल जितकं व्हायला पाहिजे तितकं होत नाही. आणि मग त्याचे कॉन्सिक्वेन्सेस का बाबा, अरेच्चा! तिला ती आता सुंदरच दिसत नाही किंवा मी सुंदर नाहीये. माझं पोट इतकं सुटलंय, माझं शरीर बदललंय, त्यामुळे कदाचित ते सेक्शुअली अट्रॅक्टिव्ह नाहीये किंवा मी रिस्पॉन्ड करत नाही. म्हणून पार्टनरला पार्टनरला माझ्याबद्दल तिरस्कार वाटतो किंवा घृणाही वाटायला लागते त्या-त्या वेळेला ह्या सगळ्या आजारांबद्दल. हे कसं मॅनेज करायचं? कधी बरं इम्पॉसिबल आहे. कारण एजिंग हे वन वे स्ट्रीट आहे. हं. तर आपल्या एजिंगचे कॉन्सिक्वेन्सेस हँडल करणं सुद्धा कुठल्याही कपलच्या सेक्शुअल रिलेशनशिपमध्ये इंटरफिअर करतं. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये रात्री घडणाऱ्या ज्या गोष्टी असतात, अंधारात, त्याच्यावरती जो परिणाम होतो, त्यामुळे सेक्शुअल रिलेशनशिप्स, सेक्शुअल रिस्पॉन्स सायकल, रिस्पॉन्स टू ट्रीटमेंटही ह्याच्यावरती परिणाम होत असतो. इनफॅक्ट सेक्स थेरपी करताना झोप कशी ऑप्टिमाइज करायची, सेक्सचं टायमिंग कसं ऑप्टिमाइज करायचं, हे सगळ्याचं कन्सिडरेशन तितकंच महत्त्वाचं असतं. झोपेचा मुद्दा हा किती महत्त्वाचा आहे, हा प्रत्येक तुमच्या उत्तरामधनं जाणवतंय. आपण पुढे जाऊया, की झोपेचं चक्र बिघडलेल्या पुरुषांमध्ये कोणत्या लैंगिक व्याधी या दिसून येतात? जसं स्त्रियांमध्ये दिसतं तसंच पुरुषांमध्ये दिसतं. कारण काय, पुरुषांमध्ये झोप डिस्टर्ब व्हायचे जे परिणाम असतात, ते लवकर दिसून येतात. यंगर एजमध्ये दिसून येतात. एस्पेशली हल्ली कारण काय जास्त करून आय-टीमध्ये इन्व्हॉल्वमेंट, रात्र-रात्र जागणं, अल्कोहल, स्मोकिंग, ड्रग्ज या सगळ्यांचं कन्झम्पशन आणि मग आपलं जे कल्चर आहे ते पण आहे ना, की पुरुषांना कोणी विचारत नाही, "तू वेळेवरती घरी का नाही आला बाबा?" पण मुलींना असं नसतं. 7च्या आधी घरी ये बरं का. जास्त वेळ बाहेर थांबायचं नाही. कोणाबरोबर गेली होती? का एवढा उशीर झाला? रात्री मुलींबरोबरच चाललीस ना सिनेमा बघायला? किती वाजता येणार? किती वेळ बाहेर राहणार? तर हा जो डिफरन्स आहे मुला-मुलींमध्ये, ह्याच्यामुळे सुद्धा मुलांची झोप जास्त बिघडते मुलींपेक्षा. बायकांच्या काळज्या वेगळ्या असतात, पुरुषांच्या काळज्या वेगळ्या असतात. त्यातून लैंगिक समस्यांमध्ये वाढ फायनान्शियल इन्स्टेबिलिटीमध्ये मुळे सगळ्यात जास्त होते. करियर ॲस्पिरेशन्समध्ये पुरुषांना सगळ्यात जास्त त्रास होतो आणि जागरण होतं. शिफ्ट वर्किंगमुळे पुरुषांना जास्त त्रास होतो. त्या काही प्रोफेशन्समध्ये मुलीसुद्धा शिफ्ट वर्कमध्ये असतात. फॉर एक्झाम्पल मेडिसिन आहे किंवा नर्सिंग आहे. अशा गोष्टींमध्ये मुलीसुद्धा शिफ्ट वर्कमध्ये अडकलेल्या असतात.
तर पुरुषांमध्ये काय परिणाम होतात ह्या हॉर्मोन डिस्फंक्शनमुळे, जे झोपेच्या अभावामुळे घडतात? तर टेस्टोस्टेरोन लेव्हल्स अफेक्ट होणं, त्यांचं डिझायर आणि अराउजल अफेक्ट होणं. मग सपोज जागरण पॉर्नमुळे होतंय किंवा दुसऱ्या ॲडिक्शन्समुळे होत असलं, तर त्याचा डायरेक्ट परिणाम इरेक्शनवरती येणं. जर त्यांची जी मॅस्टर्बेटरी प्रॅक्टिस आहे ती पॉर्नशी रिलेटेड आहे आणि घाई करण्यामध्ये आहे, की मला मॅस्टर्बेट केल्याशिवाय मला झोप लागत नाही. तर जे ते प्रॅक्टिस करतात तेच सेक्शुअली घडत असतं. तर ते जर ऑर्गॅझम आणि इजॅक्युलेशनमध्ये घाई करत असले, तर तोच कॉन्सिक्वेन्स त्यांना अर्ली इजॅक्युलेशनमध्ये अनुभवायला मिळतो, जेव्हा ते त्यांच्या पार्टनरबरोबर असतात. सेम थिंग होतं जर त्यांची जी लाईफस्टाईल असेल, त्याच्यामध्ये मल्टिपल पार्टनर्स आहेत, सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स आहेत, त्याची जर काळजी असली. माझ्याकडे काही कपल्स येतात किंवा काही पुरुष आले होते मध्ये, की कुठल्यातरी बाहेरगावी गेलेले. तिथे सेक्स वर्करबरोबर सेक्स झालेलं आणि मग काहीतरी वाटलं म्हणून एच-आय-व्ही टेस्ट केली. तर ती बॉर्डरलाईन काहीतरी त्याचा रिपोर्ट आला. त्याच्यामुळे ह्या माणसाची झोप उडाली. मग ते टेस्टिंग, रिटेस्टिंग, मग ते बायकोला कसं सांगायचं, मग कोणाला सांगायचं, मग आई-वडील काळजी करायला लागले. मग बायकोही काळजी करायला लागली. काय झालं? मग त्या काळजीमुळे झोप न लागणं, ते झोप न लागल्यामुळे डायबिटीसचं डिटेक्शन, मग ते न झाल्यामुळे मग बीपी वाढलेलं. मग हॉस्पिटलला मारायच्या वारंवार चकरा, मग बायकोबरोबर भांडणं होणं. ही जी एकात एक अडकलेली जी कॉम्प्लिकेशन्स आहेत, त्याच्यामुळे झोप उडणं आणि मग त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत, मेंदूवरती होणं, चिडचिडेपणा होणं, अँक्झायटी, डिप्रेशन, हे पुरुषांनाही होत असतात. तर आपली जी सेक्शुअल रिस्पॉन्स सायकल आहे, त्याला जपण्यासाठी झोप महत्त्वाची आहे. हे पुरुषांनाही लक्षात घेणं महत्त्वाचं असतंय. यूथमध्ये आपण आपल्या बॉडीला खूप अब्यूज केलं, तर ते कायम तसं करता येणार आहे हे नसतं. उलट यूथमध्ये आपण करेक्ट हॅबिट्स लावले नाहीत, तर पुढे जाऊन ते बॅड हॅबिट्स करेक्ट करायला जास्त कष्ट पडतात. राइट. हे सगळ्याचा रूट कॉज हा कुठेतरी झोपेपाशी कसा येऊ शकतो. त्यामुळे झोपेची काळजी ही यूथपासूनच, तरुण वयापासूनच घेतली पाहिजे. शेवटचा प्रश्न विचारतो, की झोपेचं बिघडलेलं तंत्र नीट करत सेक्सची घडी पण नीट करता येऊ शकते का? ॲब्सोल्युटली. आपलं शरीर इतकं मॅजिकल आहे, इतकं अमेझिंग आहे, की आपण त्याला बरोबर गोष्टी दिल्या, तर ती कुठलीही गोष्ट रिव्हर्स करू शकते. आपण पूर्वीच्या पण एपिसोड्समध्ये बोललेलो आहोत, की लाईफस्टाईलमध्ये नंबर 1 तुमचं ब्रीथिंग, तुमचं हायड्रेशन, तुमचं सनलाईट एक्सपोजर, तुमची दिनचर्या, तुम्ही उठता कसे, झोपता कसे, ह्याला जेव्हा तुम्ही करेक्ट करता, करेक्ट न्यूट्रिशन देता, तुम्ही करेक्ट ॲक्टिव्हिटी करता, त्यावेळेला तुमच्या लाईफमध्ये ऑटोमॅटिकली पॉझिटिव्हिटी यायला लागते. फिजिकल टचला तुम्ही महत्त्व देता. इंटिमेसीला महत्त्व देता. कन्व्हर्सेशन्सना, इमोशनल कनेक्शनला, एकमेकांना अपलिफ्ट करण्यामध्ये, एकमेकांना पॉझिटिव्हली बघण्यामध्ये, एकमेकांच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह भर घालण्यामध्ये, जेव्हा आपण स्वतःला डेडिकेट करतो, तेव्हा ते रिलेशनशिप फुलतं. जेव्हा ते रिलेशनशिप फुलत असतं, त्यावेळेला आपल्या आरोग्यावरती त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट असतो. जेव्हा आपण स्वतःकडे आणि आपल्या आरोग्याकडे पॉझिटिव्हली बघतो, तेव्हा ज्या गोष्टी आपल्याला बऱ्या वाटतात, त्या आपण जास्त करतो. म्हणजे आपली पॉसिबिलिटी लवकर झोपायची वाढते. ती झोप चांगली असायची पॉसिबिलिटी वाढते. त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत, आपल्या मेटाबॉलिक आणि आपल्या हार्मोन हेल्थवरती पॉझिटिव्ह होतात. ते जेव्हा पॉझिटिव्ह होतात, तेव्हा आपली हार्ट हेल्थ चांगली होते. आपली हार्ट हेल्थ चांगली झाली, की आपली सेक्शुअल हेल्थही इम्प्रूव्ह होते. तर हे सगळ्या गोष्टी एकमेकांशी खूप कनेक्टेड आहेत. हो, झोप आणि स्ट्रेस हे आता रिसर्चमध्ये पण खूप प्रायोरिटी घ्यायला लागलेत. दोन्ही गोष्टी ऑप्टिमाइज करणं, त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते खूप फार रीचिंग आहेत. ते तुमच्या मेटाबॉलिक हेल्थ, तुमच्या एंडोक्राईन हेल्थ, हार्मोन हेल्थ, तुमचे डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, अल्झायमर्स ह्या सगळ्याच्या रिस्कवरती आणि तुम्हाला किती बरं वाटतं शरीरामध्ये, ह्याच्यावरती त्याचा खूप मोठा परिणाम आहे. जेव्हा आपल्याला आपल्या शरीरामध्ये बरं वाटतं, त्यावेळेला आपण जास्त चांगले व्यक्ती असतो. आपली पर्सनॅलिटी जास्त सोज्वळ असते, जास्त सौम्य असते, जास्त कन्सिडरेट असते, जास्त लव्हिंग असते, काइंड असते आणि एकमेकांना सपोर्टिव्ह अशी असते. जेव्हा अशा पर्सनॅलिटीमध्ये आपण आपली सेक्शुअल ॲक्टिव्हिटी एंगेज करतो, त्यावेळेला ती जास्त सॅटिस्फॅक्टरी असायची शक्यता असते.
वाह! तुम्ही जे सगळं एक्सप्लेन केलं त्या एपिसोडमधनं त्यावरून 2 गोष्टी दिसतायत. पहिलं म्हणजे झोप हा खूप कॉम्प्लेक्स विषय आहे म्हटलं तर. आणि दुसरं म्हणजे जर आपण ठरवलं तर तो सॉर्टेडही होऊ शकतो तितकाच. त्याच्यामुळे आपण सॉर्टेड करण्यावर जास्ती फोकस ठेवूया आणि रोज आपली झोप उत्तम कशी असेल याकडे फोकस देऊया. कारण तशी ती रोज उत्तम जर झोप आपण ठेवली तर अल्टिमेटली त्यातनं आपलं रिलेशनही हेल्दी राहणार आहे आणि इंटिमसी पण बहरणार आहे. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एखाद्या इंटरेस्टिंग आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारायला. ऐकत रहा व्ही फॉर वजाना पॉडकास्ट. Disclaimer: This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.